मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अक्षय हा रमाला झोपण्यापूर्वी बेडवर घेऊन जातो आणि तो तिथून जाणार तेव्हा रमा ही त्याचा हात पकडते आणि आपण पाहतो अक्षय हा रमाला बोलतो, आता नाते कधीच तुटणार नाहीत. त्यानंतर आपण पाहतो सकाळी रमाची नशा उतरते आणि रमा सर्वांच्या समोर अक्षयला बोलते, रात्री जे काय झालं ते फक्त नशेमध्ये झालं, त्याचा आता काहीही संबंध नाही. आणि त्यामुळे अक्षय देखील अवाक झालेला असतो आणि तो रमाला आपल्याजवळ ओढतो आणि विचारतो, माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून मला उत्तर दे की तू माझ्याशी कधीच प्रेम केलं नाहीस. आणि तेव्हा रमा ही काहीच उत्तर देऊ शकत नाही. त्यानंतर आपण पाहतो साईच्या आईचा फोन येतो आणि फोन हा रमाला येतो आणि रमा ती विचारते की का झाले, तू साईला भेटायला येणार होतीस ना, परंतु आणखीन उगवलीच नाहीस. रमा देखील अतिशय गोंधळून गेलेली असते. त्यानंतर आपण पाहतो रमा ही एका मंदिरामध्ये जाते आणि तेव्हा गुरुजी हे रमाला बोलतात, पोरी तुझ्या मनामध्ये जे काही शंका आहे ते तू देवासमोर मांड. आणि रमा देखील विचारामध्ये पडते आणि ती गुरुजींना बोलते, गुरुजी तुम्ही कौल लावा. आणि आपण पाहतो गुरुजी हे फुलांचा कौल लावतात आणि रमा देवाकडे हात जोडून प्रार्थना करते, देवा मला यामधून योग्य तो मार्ग दाखव. जर डावा कौल मिळाला तर अक्षय आणि जर उजवा कौल मिळाला तर मी साईची माझा जीवनसाथी म्हणून निवड करणार आहे. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रमा ही कशा प्रकारे कौलच्या आधारावर अक्षय व साईची निवड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.